नमस्कार प्रेक्षकांनो, इन्स्पेक्टर मंजू या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये सस्पेंड झालेली आपली मंजू मात्र प्रेक्षकांनो परत एकदा पोलीसची नोकरी जॉईन करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता हे सगळं कसं होणार आहे तर पूर्वाच्या सिनियर एसपीने म्हणजेच मोठ्या ऑफिसरने आता मात्र पूर्वाला सरळ सांगितलेलं असतं की मंजूला आता जॉईन करायचं आहे. तात्यासाहेबांना अटक करा, कारण सत्या मंजू यांनी तात्यासाहेबांच्या घरात घुसून त्यांची खरी फाईल मात्र डायरेक्ट एसपीकडे पोस्टी केलेली असते. होय प्रेक्षकांनो, आजचा भाग एवढा जबरदस्त दाखवलाय ना, कशा आता तात्याच्या नाकावर टिचून त्याच्या घरातूनच सगळं कारस्थान करून सत्या मंजू तर लिटरली तिच्या काळा गॉगल तात्याच्या तोंडावर फेकून पळून जाते. प्रेक्षकांनो, जबरदस्त आता इकडे मात्र आपल्याला आजचा भाग दाखवला गेलाय. शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. इकडे मात्र मंजूच्या हातात जशी फाईल लागली, मंजूने तिचा तो काळा गॉगल मात्र तात्याच्या तोंडावरच फेकलाय. होय प्रेक्षकांनो, तात्याला चक्क सांगितले की तुला उल्लू बनवलंय, आम्ही मूर्ख बनवलंय तुला तात्यासाहेब, आणि तुझ्याच घरातून मी मानिनीलाही पळवलंय आणि फाईल सुद्धा गायब केलेली आहे. आता मात्र सत्या आणि मंजू तात्याच्या समोर प्रेक्षकांनो जबरदस्त धमाका करतात. सत्या आला आणि आपल्या मंजूला मात्र त्याच्या जीपमध्ये बसवून निघून गेलाय. होय प्रेक्षकांनो, मंजू जाम खुश असते, पण तात्याचं तोंड मात्र पूर्ण आडवं तिडवंच पडलेलं असतं. चेहरा मात्र तात्याचा बघण्यासारखा असतो आणि सत्या मात्र खुश, कारण आता तात्याची पूर्ण वाट लागलेली आहे. इकडे जयड्या मात्र सत्यासोबत मिळालेला आहे हे तर अजून तात्याला अजिबातच माहिती नाही आहे. आता प्रेक्षकांनो, आपण काय पाहतोय, आर्यन हे सगळं बघत असतो. त्याला कळतं की आपल्या समोरून सत्या मंजू जीपमधून निघून गेले, पण आपण काहीही करू शकलो नाही आहे. इकडे त्यांच्या पाठीमागे धावण्याचा एक तो साधा प्रयत्न करतो, पण तात्या मात्र बिचारा मंजूने फेकलेला गॉगल हातात घेतो आणि मग मात्र तात्याला 340 वोल्टचा झटकाच बसलाय. प्रेक्षकांनो, इकडे तात्याला इतका मोठा सदमा बसलाय. आर्यन त्यांना विचारतो, डॅडी साहेब काय झालं, काय करायचं आता? तुम्हाला सांगितलं होतं ना मंजूच्या नादाला लागू नका. सत्या काय लेवलचा माणूस आहे आपल्याला माहिती आहे. आता मात्र तात्यानी शब्द, त्याची बोलतीच बंद झाली आहे आणि इकडे सत्या आणि मंजू मात्र एका जागी पोहोचलेले असते. ते अजिबात घरी जात नाही आहेत प्रेक्षकांनो, कारण सत्या मंजू हुशार आहे. घरी जर का आपण गेलं तर मम्मी साहेब तात्याची पिट्टू आहे, मम्मी आता लगेच तात्याला सगळी खबर देईल आणि ही फाईल मात्र परत एकदा गायब करतील. सत्या मंजू अशा एका निर्जन स्थळी गेले प्रेक्षकांनो, तिकडे त्यांना कोणीही शोधू शकणार नाहीये. सत्या त्याच्या कार्यकर्त्याच्या एका जागेवर गेलाय आणि तिकडे मात्र खूप साऱ्या रूम असतात आणि तिकडे मंजू सत्या मात्र आता राहणार आहेत. एक नवीन संसार तिकडे थाटणार आहेत. तिकडूनच आता सत्याने ताबडतोब फोन केलाय, ते म्हणजे मोठ्या ऑफिसरला म्हणजेच SP साहेबांना. त्यांना आता सांगितलंय की ती फाईल मला तुम्हाला द्यायची आणि आत्तापर्यंत घडलेला सगळा प्रकार त्यांनी मात्र सांगितलेला असतो. सत्या, तात्या, मंजू एकमेकांशी आता प्रेक्षकांनो कसे इतके दिवस वागले, तात्याला कसं आपण फसवून त्याच्या घरातून फाईल काढली हे देखील आपल्याला आता इकडे SPला सांगायचे, म्हणून सत्या मात्र त्यांना सांगत असतो. आता मात्र प्रेक्षकांनो, मंजू सत्याला म्हणत असते, सत्या काही झालं तरी ही फाईल मात्र आपल्यासाठी जीवश्च कंठस्थ आहे बरं का. सत्या, आपल्याला जी फाईल अगदी सुखरूपपणे जपून ठेवायला पाहिजे. सत्या म्हणतो, वाघमारे काय भारी काम झालं ना, काय त्या तात्याचं तोंड पडलं होतं, कसला तात्या फसला. अहो हा कसला राजकारणी, आपणच आता इलेक्शनला उभं राहायला पाहिजे, इतकं राजकारण आपण त्याच्यासोबत केलं आहे. मंजू म्हणते, हो सत्या, मला तर कधीच वाटलं नव्हतं की हे सगळं पॉसिबल होईल, पण तू आणि जयदीप भाऊजींनी खूप मदत केली, त्याच्यामुळेच हे सगळं आपण करू शकलो. इकडे मात्र सत्या म्हणतो, नाही वाघमारे, खरं तर तुम्ही तुमचा जीव धोक्यात घालून त्या तात्याच्या घरात राहिलात, इतकं मात्र आम्हाला भीती वाटत होती आणि त्याच्या घरात जाऊन तुम्ही आता लिटरली ती फाईल चोरून आणली आहे. तुम्ही खरंच साध्यासुध्या ऑफिसर नाही आहे वाघमारे, तुम्ही लेडीज सिंगम आहात बरं का. एक नंबर काम केलेलं आहे तुम्ही. आता मात्र ती फाईल आपल्या पोटाला कवटाळून, छातीला कवटाळून सत्या मंजू रूमच्या आतमध्ये जातात. रूममध्ये जरी गेले, मंजू म्हणते, सत्या रात्र वैर्याची आहे, आपल्याला सावध राहणं गरजेचं आहे, कारण फाईल आपल्याकडे आहे हे आता तात्याला कळलेलं आहे. बरोबर आहे वाघमारे, ही फाईल आपल्याला आता लवकरात लवकर SP साहेबांकडे द्यायची आहे. तुम्ही आता काळजीच करू नका, मी लगेच SP साहेबांना सगळं सांगून. प्रेक्षकांनो, इकडे तात्या कसा सराईत गुन्हेगार आहे, आर्यन कसा त्यांचा मुलगा आहे आणि आपल्याच पोलीस स्टेशनमधून ही फाईल कशी गायब झाली हे सगळं आता सत्या सांगतो. ही फाईल जर का पूर्वाच्या हातात पडली तर पूर्वाकडून परत तात्यासाहेबाकडे जाऊ शकते, ती सुद्धा भीती मात्र आता सत्याला वाटत असते. म्हणूनच डायरेक्ट आता SP च्या हातात सगळी फाईल नेऊन द्यायची. सत्याने डायरेक्ट त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केलाय आणि सगळं सांगितल्याच्या नंतर SP साहेब मात्र शॉक होतात.
एस पी म्हणतात, सत्या खूप चांगलं काम केलंय तू. ही फाईल त्या पूर्वाकडे होती ना, मग पोलीस स्टेशनमधून गहाळच कशी झाली? तेव्हा मात्र सत्या म्हणतो, एस पी साहेब मला हे काहीच माहीत नाही आहे, पण सत्या तू मात्र लोकांसाठी झटणारा नेता आहेस, लोकांच्या मधून आता तू काम करणारा माणूस आहे, तुझ्या शब्दावर मला विश्वास आहे. एस पी त्याला आता होकार देतात की तू काळजी करू नकोस. तात्या मागच्या वेळी सुटला, पण यावेळेस मात्र त्या फाईलच्या आधारावर अजिबात त्याला सुटू द्यायचं नाही आहे. आणि आपल्या भवानीनगर पोलीस स्टेशनमधून कोणचा पोलीस याला मदत करतोय हे सुद्धा आपल्याला कळणार आहे. तेव्हा सत्या म्हणतो, सर पूर्वा पाटील ही जर का तुम्हाला मदत करत नसेल ना, तर मात्र मी तुमच्याकडे येतो, कारण मला पूर्वा पाटीलवर सुद्धा डाऊट आहे. तात्याला अटक होताना तीच खूप नाटकं करते ना, म्हणून मला तिच्यावर खूप मोठा डाऊट आहे. दुसऱ्या दिवशी प्रेक्षकांनो, आता सकाळी एस पी साहेब सत्या आता मंजू यांना भेटायला आलेले असतात. ते स्वतः आलेले असतात. मंजूला त्यांनी सांगितले, ही फाईल तुम्ही माझ्याकडे द्या. एस पी साहेब मात्र जेव्हा फाईल घेतात प्रेक्षकांनो, त्यांना कळलेलं आहे की तात्या एक नंबरचा अट्टल गुन्हेगार आहे. प्रत्येक वेळेस त्याने घाणेरडे कारस्थानं केले. आणि आता मात्र एस पी म्हणतात, मंजीर वाघमारे तुम्ही आत्ताच्या आता वर्दी घालायची आहे, भवानीनगर आता पोलीस स्टेशन जॉईन करायचे आणि तिथले हेड आता इन्चार्ज तुम्ही असणार आहात. इकडे मात्र तुम्हाला सस्पेंड केलं होतं ना, तुम्ही त्यांना जाऊन सांगा की एस पी साहेबांनी मला ही वर्दी घालायची परमिशन दिली आहे, माझं सस्पेन्शन कॅन्सल झालेलं आहे. मंजूने प्रेक्षकांनो एस पी साहेबांना सॅल्यूट केलेला असतो, जबरदस्त पद्धतीने आदेश पाळलेला असतो आणि आजपासूनच तुला ड्युटी जॉईन करायची आहे, पोलीस अधिकारी म्हणून, तिथला हेड म्हणून तुला आता जॉईन व्हायचे असं सांगून प्रेक्षकांनो पहिली केस तात्याची घ्यायची आणि तात्याच्या हातात आता हातकडी घालून त्याला फरफटत भवानीनगर पोलीस स्टेशनच्या जेलमध्ये टाकायचं, असा आदेश मात्र प्रेक्षकांनो एस पी साहेबांनी मंजिरीला दिलेला असतो. सगळे खुश असतात. शेवटी कर्माची फळं ज्याची त्याला भेटणारच. इकडे आपण पाहतोय पूर्वा पाटीलचा आता मात्र गेम झालाय. एस पीचा फोन आलाय. पूर्वापुरती घाबरलेली असते, डोक्याला हात लावून बसलेली असते. एस पीने आता आदेश दिलाय की तुमच्या पोलीस स्टेशनला ज्या अधिकाऱ्याला तुम्ही सस्पेंड केलं होतं त्यांना आजच्या आज जॉईन करवायचे, त्यांचं सस्पेन्शन कॅन्सल करायचे. हे ऐकून पूर्वाला मात्र घामच फुटलाय. तात्यासाहेब मोहिते पाटील यांना लवकरात लवकर अरेस्ट करा, वॉरंट मी स्वतः काढणार आहे. म्हणून आता इकडे प्रेक्षकांनो मंजिरी वाघमारे या स्वतः त्यांना जाऊन अटक करणार आहेत. असं जेव्हा ते एस पी बोलतात तेव्हा पूर्वाला धक्काच बसतो. पूर्वाला याच्यातलं काहीच माहिती नसतं. तिला डायरेक्ट वरून आदेश आल्यामुळे तिला आता काहीच बोलता येत नाहीये, कारण तिच्याही नोकरीवर गदा येईल असं तिला वाटतं. एस पी साहेबांनी डायरेक्ट पूर्वाला सांगितलं की तुम्ही अजिबात इंटरफेअर करायचं नाहीये, कुठल्याही गोष्टीत तुम्ही आता काहीच बोलायचं नाहीये. इथला इन्चार्ज आता मंजिरी वाघमारे असतील. आता मंजू प्रेक्षकांनो तिकडे जॉईन होणार. पूर्वाचं तोंड मात्र आता पाहण्यासारखं झालेलं असतं. तिला सगळं कळलं की मंजिरी आंधळेपणाचं नाटक करून तात्याच्या घरात गेली आणि डॅडी साहेबांना मी इतक्या वेळा सांगितलं होतं तरीसुद्धा शेवटी होत्याचं नव्हतं झालं. मी डॅडी साहेबांना सांगितलं होतं की त्या मंजिरीपासून सावध राहा, पण डॅडींनी काहीच ऐकलं नाही. पूर्वा बिचारी हवालदिल झालेली असते आणि इकडे मंजिरी मात्र प्रेक्षकांनो जबरदस्त वर्दीच्या याच्यामध्ये आली, तिच्या युनिफॉर्ममध्ये आली. बुलेटमधून तिने भवानीनगर पोलीस स्टेशनला आता पोचलेली असते. तिकडे मात्र मोठ्या शानमध्ये आणि जिद्दीने पुन्हा एकदा काम करायच्या तयारीत ती पोलीस स्टेशनला आली आहे. आता मात्र तात्याला जेल बंद करायचे. पहिली केस माझ्याकडे तात्या मोहितेची आहे. पूर्वा समोर आता फरफटत तात्याला जेलमध्ये आणून टाकायचे. जिकडे माझ्या सत्याला टाकलं होतं ना, तिथेच आता तुझ्या तात्याला टाकणारे. आणि पूर्वा आणि तात्याचं जे काही नातं मात्र हे प्रेक्षकांनो अजून तरी वाघमारेला माहिती नाहीये. ते सुद्धा आता पूर्वाच्या पोलीस स्टेशनमधून फाईल गायब झाली हे सुद्धा आता आपल्याला अजून कळलेलं नाही आहे. याचा शोध मात्र आता मंजू घेणार आहे. खरं तर सत्या आणि मंजूच्या आयुष्यात खूप चांगला आता दिवस येताना आपण पाहणार आहोत प्रेक्षकांनो. मंजू आली आणि पूर्वाची डोकेदुखी मात्र वाढलेली आहे. मंजू आल्याच्या नंतर सगळेच पोलीस स्टेशनला तिचं स्वागत करतात. एस पी साहेबांनी स्वतः आदेश दिलाय म्हटल्याच्या नंतर आपल्या हातातून ही केस गेली, आपल्या हातातून ही पोलीस चौकीसुद्धा गेली आहे. आता मात्र डॅडी साहेबांना अटक होणार आहे. आर्यनला इथूनच गायब करावं लागेल, म्हणून तिने लगेच तात्याला फोन करून सांगितले की आता डॅडी साहेब तुमचं काही खरं नाहीये. आता मात्र डॅडी साहेब तुम्ही फटकन फरार व्हा आणि आर्यनला सुद्धा सांगा की महाबळेश्वर सोडून नकोस. एस पी साहेबांपर्यंत आता बोचली प्रेक्षकांनो तुमची फाईल, असं म्हणून पूर्वाने फटाफट फोन ठेवून दिलाय. तुम्हाला आता वाचायचं असेल तर तुम्ही गायब व्हा, असं म्हणून तात्या मात्र म्हणतात, बबडे तू तिथं आहेस ना, मग मला कोण काय करू शकतं ग? तेव्हा मात्र आता तुझं पोलीस स्टेशन आहे ना, मग कोण काय करते बघू दे ना मला सुद्धा. तेव्हा म्हणते डॅडी साहेब मंजूने पोलीस स्टेशन जॉईन केले. तात्या म्हणतात काय काय बोलतेस तू? तात्याची
तात्याची मात्र आता प्रेक्षकांनो घाबरगुंडी उडालेली असते. त्याला मात्र आता कळून चुकलंय की आपल्यावर आलेलं संकट हे खूप मोठं आहे. इकडे मात्र सत्या जयड्या बलमाकडे गेलेला असतो. त्यांनी सांगितले की मंजू ही तात्याच्या घरी जाणार आहे, तात्याला आता अरेस्ट करणार आहे. SP ने वॉरंट काढलंय आणि आपण मात्र तिथं राहणं, मंजूला बॅकअप म्हणून सपोर्ट करणं खूपच आवश्यक आहे. बलमा म्हणतो सत्या तू कशाला काळजी करतो, आपण सगळे जाऊ मंजू वहिनीच्या बाजूने उभं राहू, बघू कोण वहिनीला धक्का लावतं. कशी फरफटत आता वाघमारे आपली तात्याला अटक करते ना, ते मात्र मला बघायचंय. इकडे मात्र मंजू पोलीसची गाडी घेऊन प्रेक्षकांनो पोहोचली आहे. तिच्यासोबत सगळी तिची टीम असते, भारती मावशी सुद्धा असते. तात्याच्या घरी मात्र आता हे लोक जेव्हा जाणार, तात्या खरंच घरी सापडणार की तात्या आता पळून जाणार, हे मात्र प्रेक्षकांनो पाहणं फारच रंजकदार ठरणार आहे. खऱ्या अर्थानं आता आर्यन सुद्धा गायब झालाय. इकडे मात्र तात्याला आता खूप भीती वाटते. मी तर या मंजूला मानसकन्या म्हणून पाळलं होतं ना, भलेही माझ्या पोराने हिच्या डोळ्यात मसाला टाकून हिचे डोळे घातले होते, पण आता हे सगळा विचार करून प्रेक्षकांनो तात्याच्या पायाखालची जमीनच सरकते. तात्याला वाटतं मी 4 कामं तर चांगली केलेत ना, मानसकन्या म्हणून मंजूला सांभाळलंय, घरामध्ये सहारा दिलाय, पण ती मंजू अशी करणार नाही. पण प्रेक्षकांनो आता मंजूला सगळं दिसतंय. मंजू आपल्या घरामध्ये होती तेव्हा ती आंधळीच नव्हती. तेव्हा मात्र हे जेव्हा सगळं तात्याला कळतं, आता तात्याचा खेळच खल्लास झालाय. तात्याच्या हातात अरेस्ट वॉरंट सकट प्रेक्षकांनो या मंजूने मात्र बेड्या घातलेल्या असतात. मम्मीला तर काहीच माहिती नाही आहे आणि मंजू सरळ सगळ्यांच्या समोर म्हणते तात्या तू आता सांगितलं होतं मी, तू जर नीट राहिला नाहीस, आमच्या संसारात आमच्या आयुष्यात जर ढवळाढवळ करत राहिलास तर मात्र तुला तुझ्या कर्माची शिक्षा ही मंजिरी देणार आहे. तुझ्या घरात घुसून आम्ही फाईल काढली, मानिनीला देखील तू आता इकडे कोंडून ठेवलं होतं, त्याच आरोपाखाली, तिच्या किडनॅपिंगच्या आरोपाखाली सगळ्या कलमा लावून मी मात्र तुला आता अटक करायला आले. तू आमच्यावर सगळ्यांवर जितका अन्याय केला ना, अत्याचार केलाय ना, ते मात्र आता तुला सगळं भोगायचंय. इकडे अख्खी टीम भवानीनगरमधली प्रेक्षकांनो तात्याच्या घरी येऊन तात्याला घरातून फरफटत जीपमध्ये बसवून मात्र अटक करून घेऊन जाणार आहे. SP आले. SP ने सुद्धा आता पूर्वाला जबरदस्त फटकारलेलं असतं आणि इकडे मात्र मंजूने सांगितले की तात्या मी तुला सांगितलं होतं की आमच्या लाईफमध्ये, आमच्या आयुष्यात कुरघोड्या जर केल्या तर तुला मात्र तुझ्या कर्माची शिक्षा मिळणार आहे. आज तुझ्या घरात घुसून मी मात्र इथे तुझी फाईल नेलेली आहे. आता SP कडे तुझी फाईल आहे आणि उद्याच्या उद्या तुझी कोर्टात केससुद्धा उभी राहणार आहे. हे सगळं प्रेक्षकांनो बोलून मंजूने प्रत्यक्ष सगळ्यांच्या समोर तात्याला अटक केलेली असते. मम्मी साहेबांना तर काहीच माहीत नाही आहे, कारण मम्मी साहेबाला तर भलतंच दुःख झालं आहे की मंजिरीला आता दिसतंय तिची दृष्टी वापस आली आहे. तर मंडळी आता मालिकेत कुठला टर्न ट्विस्ट येणार आहे, येणाऱ्या भागात काय नेमकं घडणार आहे, काय धमाका होणार आहे, फायनली सत्या मंजूचा संसार मात्र आता खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर मंडळी येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेण्यासाठी, सगळे रिव्ह्यू ऐकून घेण्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. उद्या परत भेटूया मित्रांनो नवीन भागाच्या नवीन रिव्ह्यूसोबत. तोपर्यंत धन्यवाद.